हे चल्लां तें म्हणल्यार पुजा नायक आणि सध्या इन्व्हेस्टिगेशन चालू आसा म्हणटा. एकंदरीत तुमी एडवोकेट आसा, सो प्रकरण कशें पळयता तुमी? एक वर्सा उपरांत परतून ते मंत्र्यांची नांवां घेवपाक सोदता, सो हेचेर कितें जातलें अशें तुमकां? पळय, आमकां तेन्नाय दिशिल्लें की जॉब स्कॅम प्रकरण जितलें दाखयतात आनी दिसता तितलें तें ना म्हणून. दॅट इज जस्ट द टीप ऑफ द आयसबर्ग. देर इज मच मोर टू इट अँड इट मच डिपर दॅन वॉट इट लूक लायक. पण सरकारान त्या वेळार कांय अरेस्ट दाखयले आनी कांय प्यादे जे आसा ताका आमी म्हणटा पॉन्स वर अरेस्टेड अँड दे सेड द मॅटर इज ओवर. देर इज नथींग मोर, नो पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट इज देर. पण आज वर्सा भायर एक तर पुजा नायकाक कोणी तरी ल्योर केला, कोयर्स केला किंवा आज ताच्या मनांतलो भंय गेला आनी ताणें आज ते सडेतोड उलयला की हातूंत भितर पण तरी मंत्री इनवॉल्ड आसा, हातूंत भितर एक IAS ऑफिसर इनवॉल्ड आसा, हातूंत भितर एक सिनियर ऑफिसर ऑफ PWD इनवॉल्ड आसा. आतां तुका आनी म्हाका सगळ्या गोंयकारांकूय खबर आसा की इलेक्शन जर जॉब आसा तो जॉब कॅनॉट बी गिवन बाय समबडी क्लर्क इन दी ऑफिस. जॉब वील हॅव टू बी मॅनिप्युलेशन चलता जाल्यार ते सिनियर मोस्ट जो आसा तो डिपार्टमेंटाचो ताणें करचें पडटलें, मंत्र्यांनी करचें पडटलें किंवा पॉलिटिशियन हू इज कनेक्टेड टू दॅट डिपार्टमेंट किंवा कंट्रोल करता जो सरकार ताणें ही जॉबां दिवची पडटली आनी मॅनिप्युलेशन करचें पडटलें, इन्क्लुडींग द पर्सन कंडक्ट द एग्जाम्स. ना हांचे सगळ्यांचें कोल्युजन आसल्या शिवाय जॉब कॅनॉट बी गिवन, जॉब कॅनॉट बी प्रॉमिस्ड और जॉब कॅनॉट बी सोल्ड. हांगा खंय ना खंय तरी पुजा नायकान म्हणलां की हें सगळें चल्लां तें 15-16 कोटी सुमार आपल्याक येवपाचें आसा म्हणटा तें. म्हणजे 15-16 कोटी ताणें कोणा कडल्यान तरी घेतल्या आनी ते कोणाक तरी दिल्या. सो जेन्ना अशा प्रकारचो आरोप जाता तेन्ना इट इज नॉट सिंपल एज इट लुक्स. इट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड थरली बाय एन इंडिपेंडंट एजन्सी. पुलीस डिपार्टमेंटाचेर आमी विश्वास करूंक शकता, कारण कांय पुलीस ऑफिसर अशे आसूंक शकता जांकां हाणेंच जॉब दिला आसूंक शकता बाय पेईंग मनी टू दीस गव्हर्मेंट. सो दीस इज नॉट जस्ट सिंपल थिंग. कॅन आमचे द वर्म इज आउट ऑफ द कॅन फॉर शुअर. किडे जे आसा ते भायर सरले आनी हे किडे खंय ना खंय तरी जे गोंयांक पोखरता, जे सरकारान आसा तेच किडे. सो हे किड्यांचें जर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय भारतीय जनता पार्टीच्या, जाल्यार डू आय ट्रस्ट पुलीस डिपार्टमेंट जे ताजे 4 तास इंटरोगेशन करता? इट्स नॉट जस्ट रेकॉर्डिंग स्टेटमेंट. दे आर सेइंग वी आर रेफरिंग टू एज इंटरोगेशन. शी इज नॉट एन एक्यूज नाव, शी शुड हॅव बीन अ कंप्लेनंट नाव. दुसरी गजाल, इट्स एन ऑफेन्स अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन एक्ट. इट्स एन ऑफेन्स अंडर ओल्ड IPS ऑल्सो. क्रायम वॉज कनेक्टेड IPC ऑल्सो. क्रायम वॉज कंडक्टेड दॅट पॉयंट ऑफ टायम. भितर इट इज नॉट एज सिंपल एज इट. सो इमिजिएटली हाजेर FIR रजिस्टर जावंक जाय आशिल्लो आनी मॅजिस्ट्रियल स्टेटमेंट आसा हो पुलिसान घेवच्या पयलीं धाडूंक जाय आशिल्लें ताका, कारण शी इज एन एक्यूज्ड इन द क्रायम आनी कनेक्टेड टू दॅट क्रायम आज ते स्टेटमेंट करता एज अ कंप्लेनंट. सो एज अ कंप्लेनंट जेन्ना हो स्टेटमेंट करता तेन्ना इट इज नेसेसरी दॅट इंडिपेंडंट एजन्सी इन्क्वायर्स इन टू इट, बिकॉज देर कॅन बी 2 ways. वन इज शी इज नाव ल्युअर्ड बाय दी पुलीस टू से हांव तुका ह्या क्रायमांतल्यान भायर काडटा, तूं कोणाकूय आरोप कर, कोणाचेरूय आरोप कर. आनी शी मेक्स पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स, नॉट जस्ट नेगेटिव्ह स्टेटमेंट्स. शी इज मेड व्हेरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. जेन्ना अशा प्रकारचे स्टेटमेंट आसा तेन्ना हाऊ फार देर इज ट्रूथ इन वॉट शी हॅज सेड अँड द रियल फॅक्ट ऑफ द मॅटर हॅज टू बी फावंड आउट अँड इट कॅन बी फावंड आउट ओनली बाय एन इंडिपेंडंट एजन्सी. कमिशन जे आसा, कमिशन अपॉयंट करून आमी म्हणत ना, कारण आज जी कमिशनां जाली मे बी SIT वा वॉटर कमिशन, हाजो रिपोर्ट आमी पळोवना, कोणीच पळोवंक ना आनी हातूंतल्यान कांय जायना अशें आमकां दिसपाक लागलां. दीस हॅज टू बी इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कंडक्टेड बाय रिटायर्ड हायकोर्ट जज along with a panel of 2 more judges. I believe that they are independent and they will conduct an inquiry into this. Police जो विश्वास असतो केला. Crime branch is not trustworthy anymore. Crime branch is only political जे इन्व्हेस्टिगेशन तितलेंच करता आनी आमी हे क्रायमा भितर पळयला. कारण SIT जेन्ना लँड स्कॅम जालो, रोहन अल्मरकर वॉज नॉट एन एक्यूज्ड इन द SIT क्रायम वीच वॉज कंडक्टेड. सो रोहन अल्मरकराचे खंयच्या पॉलिटिशियना कडेन कनेक्शन आसा आनी खंयचे पॉलिटिशियन ताजे प्रॉपर्टी घेतले विकले हे आमकांय खबर आसा. डीड क्रायम ब्रांच नॉट नो अबाउट इट? दे न्यू अबाउट इट. पण ताका EDन अरेस्ट केल्या उपरांत कळटा अँड से दॅट ही इज वन ऑफ द मेजर एक्यूज म्हणून 1000 कोटीचो घोटाळो ताणें केला म्हणून. आज जेन्ना पुजा नायक क्रायम करता आनी पुजा नायक आज येवन सांगता की आपल्याचेर अन्याय जाला कारण आपूण कोणाचे विसंबून रावन हे पयशे घेतले आनी कोणाक तरी दिले म्हणून, देन दॅट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड. इट कॅनॉट बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू एन एक्सटेंट ऑफ सेईंग की ते करता ते आरोप सारके न्ही खोटे न्ही किंवा ट्रीट हर लायक एन एक्यूज इन अ केस वेर शी कॅन बी कंप्लेनंट. इट्स अ सिरियस मॅटर
and has to be investigated independently. त्यांनी आणि एक म्हणलां की आपल्याक ते 17 कोटी आहा ते आपल्याक रिफंड करचो म्हणून, कित्याक ते 600 भुरगे आहात जे जॉब दिला तेजेर कशें म्हणटा तुम्ही रिफंड पैसे करपाक? देणारे आणि पैसे घेणारे हे दोगूय जाण ऑफेंडर्स अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन एक्ट. सो तांणी जे कोणाक पैसे दिला तो देणारोय म्हणजे ते दिवपी आनी ताका ते कोणी दिवपी होय ऑफेंडर, ही इज ऑल्सो एन एक्युज्ड, अँड द पर्सन हू टूक दॅट मनी ऑल्सो इज एन एक्युज्ड. ते ताजे पयशे रिफंड जाले म्हणजे क्रायम जालो अशें जायना. आमी ते पळयलां की एका एक्सायज डिपार्टमेंटान अशेंच जाल्लें, पयशे काडले आनी पयशे दिले, दॅट मीन इज नॉट मेड एन एक्युज. हाऊ इज दॅट पॉसिबल? सो म्हणूनच आमी जेन्ना म्हणटा भारतीय जनता पार्टीच्या सरकारा भितर ज्या तरेन आज लॉ अँड ऑर्डर मशिनरी फेल जाल्या ते पळयत जाल्यार आनी असल्यो पुजा कितल्योच आसतल्यो गोंयांत. शी इज नॉट जस्ट वन पुजा, देर वील बी सो मेनी पुजाज लायक हर आनी सो मेनी क्रायम. आज हांकां सू जाल्ले ते परत तांकां आतां हें आयल्या की आतां भंय दिसपाक लागला. कितलेशेच आसा. आमच्या सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन आसा भारतीय जनता पार्टी कडेन कनेक्टेड लिडर्सांची नांवां आयिल्लीं आनी खंय ना खंय तरी ही नांवां फक्त थंयच न्ही, गोंयभर आयलीं की खंय ना खंय तरी कोणाचे 5 लाख घेतले, कोणाचे 3 लाख, थोड्यांनी सोडून दिले. जॉब स्कॅम is surfacing again because it was not investigated properly. It has to be investigated and Pooja Naik is the key to this investigation.